ऐकूया पशुपक्ष्यांच्या कथा. कुठे राहती कुठे झोपती, संदेश तयांचे कसे पोचविती. भक्ष आपुले कसे मिळविती, साठा ना करता. ऐकूया पशुपक्ष्यांच्या कथा. सवयी धडपड कशी असे, सवयी धडपड कशी असे, ताकद खासियत काय असे. विस्मयकारी दुनिया भारी, वाटे मजला किमया सारी. ऐकूया पशुपक्ष्यांच्या कथा. ऐकूया पशुपक्ष्यांच्या. नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. लक्षात आहे ना, आत्ता जी मी कविता म्हटली ती लिहिली होती खानवेलकरांनी, आणि आपण 1 जानेवारीपासून ऐकतोय वेगवेगळ्या प्राण्यांच्या अत्यंत रंगतदार कथा. आजचा प्राणी आहे सर्प, आणि या प्राण्याविषयी मला मौलिक माहिती पुरवली आहे ती पुष्कर चौबळ यांनी. पुष्कर चौबळ हे स्वतः महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून काम करतात. प्राण्यांवर निरतिशय प्रेम करणारे हे गृहस्थ आहे. तर आता ऐकूया सर्पाविषयी. मी मागे तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे प्रत्येक प्राणी हा आपण कुठच्या तरी देवदेवतांशी असोसिएट केलेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला सर्प म्हटला की आठवतो तो शेषशाही विष्णू आणि सर्पाच्या माळा ज्यांनी गळ्यात घातलेल्या आहेत ते भगवान शंकर. म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळेला हलाहल विष जे बाहेर पडलं ते शंकरांनी प्राशन केलं, आणि ते प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये खूप उष्णता निर्माण झाली, आणि या उष्णतेला उतारा म्हणून त्यांनी गळ्यामध्ये थंड सर्प धारण केला. आता हा सर्प थंड असतो याचं कारण काय? कारण सर्प हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी आहे. जर भारतातले किंवा जगामधले उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, अंटार्क्टिकाचं काही भाग हे जर सोडलं तर बहुतेक ठिकाणी सर्प आढळतात. जास्त करून ते असतात उष्णकटिबंधाच्या प्रदेशात, एखाद्या दगडाच्या वळसणीखाली किंवा कुठच्या तरी घनदाट जंगलात, दलदलीच्या ठिकाणी, अशा अनेक ठिकाणी हे सर्प आढळतात. सर्प म्हटला म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतो एक लवचिक, तजेलदार, अतिशय सुंदर अशा नागमोडी वाटेनी जाणारा प्राणी. खरं तर आपण त्याला बघून घाबरतो, पण हा जो सर्प आहे ना त्याला खरं तर हात नाहीत, पाय नाहीत, त्याला कर्णेंद्रिय नाहीत. जर आपण जेव्हा सर्प बघतो तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये मुख्यतः दिसतं तो त्याचा तजेलदार रंग, लवचिकपणा, मोठा जबडा, मोठे डोळे आणि अशा अनेक गोष्टी. तर त्याचे जे मोठे डोळे असतात ना ते त्या डोळ्याच्या बाहुल्या उभ्या असतात. आपल्या डोळ्याच्या बाहुल्या गोल असतात पण सर्पाच्या उभ्या असतात. नंतर त्याचा जबडा जो आहे तो जबडा उघडला की आतमध्ये असते एक बायफेड जीभ, म्हणजे त्यांच्या जिभेला 2 टोकं असतात. नंतर आतल्या बाजूला दात दिसतात. हे दात असतात आतमध्ये वळलेले, आणि ह्याचं कारण असं आहे की सर्पाने एखादं भक्ष्य पकडलं तर ते भक्ष्य त्याच्या जबड्यातून सुटू शकत नाहीत. त्या वळलेल्या दातातून सर्प त्याला हळूहळू आत ढकलत जातो. नंतर मी म्हटलं तसं याला हात नाहीत, पाय नाहीत, अंगावर केस नाहीत, पण सुंदर खवले मात्र आहेत. आणि हे खवले जे आहेत ते बनलेले असतात केरेटीन या रसायनापासून, म्हणजे ज्याच्यापासून आपलं केस किंवा आपलं नख बनलेली असतात त्या द्रव्यापासून. आणि ह्या जो खवल्यांचा थर आहे याचा सर्पाला उपयोग असा होतो की सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सर्पाच्या शरीराचं रक्षण होतं. सर्पाची जी लवचिक चाल आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अगदी सर्पाच्या शरीराच्या पहिल्या सेलपासून ते शेवटपर्यंत अनेक बरगड्या आणि अनेक मणके एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याच्यामुळे सर्पाची हालचाली अतिशय लवचिकपणे, नागमोडीदार अशा पद्धतीने होऊ शकते. आता सर्पाचं बाकी जर गोष्टी बघितल्या तर एवढा निमुळता प्राणी, मग त्याचं श्वसनेंद्रियांचं काय असतं तर त्याच्यामध्ये असतात 2 फुफ्फुसं. एक असतं लांब सडक तर दुसरं असतं छोटंसं. त्याच्या पाठीमागे असते डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्या पाठीमागे असते त्याची रिप्रोडक्शनची सिस्टीम. आता ही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे जे जबडा आहे तो काही एकमेकांना जोडलेला नसतो. त्याच्यामुळे सर्प खूप मोठा वासू शकतो. वासू शकतो याचा अर्थ तो खूप जबडा मोठा होऊ शकतो, आणि म्हणून आपल्या शरीराच्या कितीतरी पट मोठा प्राणी त्याला पकडता येतो. मग एकदा प्राणी पकडला की त्याला एकतर दाताने तो दंश करतो आणि हळूहळू तो आतमध्ये ढकलत जातो. नंतर आतमध्ये शरीरामध्ये त्याच्या पचनेंद्रियांच्या वेगवेगळ्या इंद्रियांमध्ये, आतड्यांमध्ये एक द्राव तयार होतो, ज्याच्यामुळे हा प्राणी जो गिळलेला आहे त्यांनी तो विरघळतो, आणि मग सर्पाचं त्याचं
पचन होतं. नंतर त्याची पाठीमागे असते ती प्रजोत्पादन शक्ती. आता खरं काही सर्प हे अंडी घालतात, तर काही सर्प आपल्या शरीरातच अंडी उगवतात. पण जे सर्प बाहेर अंडी घालतात ते सर्प कधीही आपल्या अंड्यांची काळजी घेत नाहीत, किंवा त्याच्यातून 91 दिवसांनी साधारण सर्प बाहेर पडतात. अंड्याला 90 दिवस झाले की छोटी पिल्लं बाहेर पडतात, पण ती बाहेर पडली की ती आपापल्या मार्गाने जातात. म्हणजे बाकी कुठच्याही प्राण्यांसारखं त्यांच्याकडे काळजी मोठ्या सर्पाकडनं घेतली जात नाही. आणि याच्यात अर्थात नर आणि मादी, आपण सर्पाकडे बघितलं तर आपल्याला नर आणि मादी असं काही वेगवेगळे कळू शकत नाहीत. पण ज्यांना जाणकार आहेत ते सर्पाचे, त्यांना माहिती असतं की मादी जी आहे सर्पाची, ही तिच्या नरापेक्षा थोडी जाड असते. आणि ती ठराविक वयामध्ये आली, म्हणजे सर्पाचं आयुष्यमान असतं 25 वर्ष. ती ठराविक वयामध्ये आली की एक प्रकारचा द्राव ती शरीरातून बाहेर सोडते आणि त्याचा मागोवा घेत सर्पचं आणि तिचं मेटिंग होतं, नर आणि मादीचं, आणि मग त्यांचं प्रजोत्पादन होतं. सर्पाची अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे सर्प कात टाकतो. आणि कात टाकतो याचा अर्थ जुने गेलेले सेल्स जे असतात ते सगळे शरीराबाहेर जातात आणि आतमधून नवीन तजेलदार सर्प बाहेर पडतो. त्याचं कारण असं की जर 4-1 महिन्यांनी तो कात टाकतो, म्हणजे डोळ्याच्या जवळ एक पांढरा ठिपका तयार होतो. तो हळूहळू वाढत जातो. तो पूर्ण वाढला की सर्पाची वरची कातडी आहे ती निघते, जे डेड सेल्स असतात ते निघतात आणि आतून तजेलदार सर्प बाहेर येतो. असा हा सर्प म्हटला तरी सुद्धा अनेक गैरसमजुती त्याच्याबद्दल आहेत. आपण सर्पाला घाबरतो याचं कारण म्हणजे मुख्यतः त्याचं विष. हे विष म्हणजे एकंदर सर्पाच्या जवळजवळ 3,500 जाती पूर्ण जगामध्ये आहेत. त्यातल्या फक्त 600 जाती या विषारी आहेत, बाकी बहुतेक सर्प हे बिनविषारी आहेत. भारतामध्ये एकूण म्हणजे 3,500 पैकी 270 त्याच्या वेगवेगळ्या जाती भारतात आढळतात. ऑस्ट्रेलियामध्ये 1,000 जवळजवळ आढळतात आणि बाकी इतरत्र विखुरलेले आहेत. आता सर्पाचं विष म्हटलं की, कारण तो एक त्याचं संरक्षक गोष्ट देवाने त्याला दिलेली आहे. कारण सर्प हा कायम मांसाहारी प्राणी आहे. तो मांसाहारी प्राणी म्हणजे त्या प्राण्याला जखमी करायचा, मारायचा आणि मग तो आतमध्ये घ्यायचा. तर हे जे त्याचे विषाच्या ज्या बॅग्स असतात त्या त्याच्या वरच्या जबड्याच्या खालच्या बाजूला असतात. हे विष असतं ना, हे 3 प्रकारचं असतं. एका विषामुळे त्या म्हणजे विषारी सर्पाने जर दंश केला आणि त्याच्यामध्ये ते जे खूप कॉन्सन्ट्रेटेड विष जर त्या प्राण्यामध्ये गेलं तर त्याची कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम अफेक्ट होऊ शकते. म्हणजे खरोखर जागच्या वेळी हार्ट अटॅक आल्यासारखा माणूस मरतो. तर दुसऱ्या एका प्रकारच्या म्हणजे थोड्या कमी कॉन्सन्ट्रेटेड विषामध्ये पॅरालिसिस सारखा अटॅक येऊ शकतो, नर्वस सिस्टीम डॅमेज होते. आणि तिसऱ्या प्रकारच्या विषामध्ये ज्या जागी तो सर्प दंश करतो किंवा विष फेकलं जातं तो भाग काही काळ अधीर होतो, बधीर होतो आणि मग त्याला 30-35 तासानंतर 36 तासानंतर ते परत सर्व पूर्ववत होतं. आता हे सर्पामध्ये काही जे विष आहेत, मॅम्बा जातीचा जो सर्प आहे तो एका वेळेला जवळजवळ 12 माणसांना मृत करू शकतो. एवढं कॉन्सन्ट्रेटेड विष किंवा विषारी विष तो सगळ्यात जास्त विषारी सर्प आहे. तर त्याच्यापेक्षा कमी जातीचा थोडाफार कोब्रामधला एक प्रकार तो एका वेळेला जवळजवळ 80 लोकांना हे करू शकतो, विषाची बाधा करू शकतो. असे वेगवेगळे प्रकार या सर्पामध्ये असतात, विषारी सर्पांमध्ये. पण सर्पाला न घाबरणारा एक प्राणी म्हणजे मुंगूस. कारण मुंगसाच्या शरीरामध्येच अँटीव्हेनम द्रव तयार होतं आणि त्याच्यामध्ये मुळे मुंगुसाला कधीही सर्पाची बाधा होत नाही. पण मानवी प्राणी माणूस हा कायमच वेगवेगळे शोध लावत आलेला आहे. ब्राझीलच्या एका शास्त्रज्ञांनी तिथेच सापडलेल्या एका प्रकारच्या जातीच्या सर्पाच्या विषापासून एक जे औषध तयार केलं आहे ते ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय उपकारक म्हणून सिद्ध झालेलं आहे. असे वेगवेगळे प्रयोग लोक काय काय करत असतात. सर्पाविषयी आपल्याकडे खूप वेगवेगळ्या भ्रामक समजुतीसुद्धा आहेत. त्या समजुती म्हणजे सर्प आपल्यावर डूब धरतो म्हणजे सर्पाच्या शेपटीवरचे जर आपण पाय ठेवला तर सर्प मला शोधत येईल आणि चावेल, असं काहीतरी आपल्या मनामध्ये गोष्टी ठरलेल्या असतात किंवा आपल्या समजुती असतात. पण सर्पाची मेमरी अतिशय कमी असते आणि कमी प्रतीची असते.
त्याच्यामुळे सर्प आपल्यावर डूब धरतो हे अगदी चुकीची समजूत आहे. नंतर आपल्याला असं वाटतं की सर्पाच्या त्या याच्यावरती एक मणी आहे त्याच्या फण्यावरती, पण हा मणी नसून त्याचे सुंदर शेल्स कधीतरी त्या सूर्यप्रकाशात चमकतात आणि त्याच्यामुळे त्याचं हे मण्यासारखं ते दिसतं. नंतर काही वेळेला आपल्याला वाटतं की सर्प केवड्याच्या बनात सापडतो, कारण केवड्याचा वास त्याला खूप आवडतो. पण मित्रांनो, सर्पाला एक्सटर्नल घ्राणेंद्रिय कुठचंच नसतं. वास घेण्याची त्याला एक्सटर्नली करताच येत नाही. तो जो केवड्याच्या बनात जातो तो त्याला उंदीर खायला मिळतात म्हणून, कारण तिथे उंदरांचा वास जास्त असतो आणि उंदरांच्या मागोमाग तो तिथे जातो. काही वेळेला आपल्याला नेहमी माहिती आहे की नागपंचमीला गारुडी पुंगी वाजवतो आणि सर्प त्याच्यावर डोलत राहतो. मी म्हटल्यासारखं सर्पाला कर्णेंद्रियच नसतात, तो त्या हालचालीकडे बघून डोलत असतो. म्हणजे उद्या त्या जागी जरी आपण ड्रम वाजवला ना तरी सुद्धा सर्प डोलेल. नंतर असे एक म्हणतात की हरणटोळ जातीचा सर्प जो आहे तो माणसाची कवटी फोडतो, पण सर्पाने कवटी फोडणं एवढं काही सोपं नाही आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा अगदी अगदी चुकीची समजूत आहे. तर असा हा सर्प वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रंजक गोष्टी तयार करतो, कारण माणसाला त्याच्याबद्दल तेवढं आकर्षण आहे. पण खरं बघता सर्प आपल्यासारखाच भित्र आहे. आपण सर्पाला घाबरतो आणि खरं तर तोही आपल्याला घाबरतो. पण एखादा लहान मूल जर समजा घाबरलं तर मोठा आवाज करतो की नाही, तसा सर्प हे करतो. त्याचे खवले असतात ना अंगावरचे, ते जोर जोरात घासतो काय, किंवा शिट्टीसारखा कुकरच्या शिट्टीसारखा कधीतरी आवाज करतो. कधी आपल्या अंगातून खूप घाण वास बाहेर टाकतो, तर कधी आपलं शरीर आणि मान पर्टिक्युलरली इतकं फुगवतो की दुसऱ्या माणूस त्याच्या आकाराकडे बघून घाबरून जाईल. शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची स्वतःच्या गोष्टींची काळजी असतेच ना. पण तरीसुद्धा सर्पाचं कुतूहल काही कमी झालेलं नाही आहे. आणि याच कुतूहलापोटी पॉल नावाचा एक शास्त्रज्ञ, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ, त्यांनी ठरवलं की आपण अजगरामध्ये शिरायचं. आता अजगर म्हटलं की मोठा अजगर असतो. सर्पाच्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यातले काही सर्प अगदी 4 इंचाचे असतात, तर अजगरासारखे मोठे सर्प जवळजवळ 33-35 फूट लांब असतात आणि त्याची जी घेर असतो तो 40-45 इंचाचा असतो. तर अजगर माणसाला श्वासाने खेचून घेतो, ही पण एक चुकीची समजूत आहे. पण या पॉलला अजगराच्या आत जाऊन बघायचं होतं काय आहे आतमध्ये, म्हणून त्यांनी कृत्रिमरित्या म्हणजे अजगराचा जबडा उघडला आणि त्याच्यात तो शिरला. आत शिरताना तो सगळं पूर्ण तयारीनिशी होता की त्यांनी कार्बन फायबरचा एक सूट घातला होता. अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे ठेवलेले होते. खाण्यासाठी काहीतरी ज्यूस किंवा असं काहीतरी गोष्टी घेतल्या होत्या. एक छोटंसं धारदार शस्त्र स्वतःच्या संरक्षणासाठी ठेवलं होतं. आणि तो शिरला त्या अजगराच्या ह्याच्यात, पुढे पुढे जायला लागला. अजगरालाही कळलंच ना की आपल्यामध्ये कोणीतरी आहे, आणि म्हणून अजगरांनी त्याच्या संरक्षणासाठी एका झाडाला विळखा घालायला लागला. आणि अजगर जसा विळखा घालायला लागला तसं पॉलच्या शरीरातली हाडं मोडतायत का अशी परिस्थिती आली. त्यावेळेला त्यांनी त्या धारदार शस्त्रांनी अजगराचं चक्क पोट फाडलं आणि तो बाहेर आला. पण कॅमेऱ्यांनी टिपलेली दृश्य नक्कीच हे जे शास्त्रज्ञ आहेत सर्पावरती काम करणारे त्यांना ती नक्की उपयोगी ठरली आहेत. असंच एका शेतकऱ्यांनी खूप उत्तम प्रसंगवधान दाखवलंय. म्हणजे तो एका शेतात ईस्ट आफ्रिकेमधली ही 2009 साली घडलेली गोष्ट आहे. तर पॉलची हकीकत आहे 2014 मधली, म्हणजे अगदी अलीकडची. तर या ईस्ट आफ्रिकेमधल्या शेतकऱ्याला सर्पांनी काहीतरी विळखा दिला. विळखा दिल्यानंतर त्याला म्हणजे आता कशी सुटका करून घेऊ असा प्रश्न नॅचरली त्याच्यापुढे पडला. तर त्यांनी प्रसंगावधानाने आपल्या अंगातले कपडे तातडीने काढले आणि सर्पाचं तोंड बांधलं त्या कपड्यांनी. म्हणजे त्यांनी किती तातडीने हालचाल केली असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि आता सर्पाचं तोंड बांधलं, सर्प तोंड उघडणार नाही म्हणजे पुष्कळ पुढची भीती आणि पुढचा संकट हे ऑटोमॅटिक टळलं. आणि मग त्यावेळेला एकदा सर्पाचं तोंड बांधलं याची खात्री पटल्यानंतर त्यांनी लोकांना आरडाओरडा केला, मदत मागितली. बरोबर एक शेजारी पोलीस स्टेशन होतं, तिथले पोलीस आले आणि त्याला सोडवलं.
मित्रांनो, सर्प हा तर कायमच आपल्याला सर्वांना आकर्षित करणारा प्राणी आहे, कारण तो दिसतो सुंदर आणि म्हटलं तर त्याचा आपल्यापासून लांब असतो आणि आपण त्याच्यापासून लांब असतो. तरीसुद्धा सर्पांना पाळणारे सुद्धा अनेक प्राणी आहेत. त्यांना ते बरोबर सर्प समजतात आणि बिनविषारी सर्पाला ते आपल्या घरात पाळतात सुद्धा. तर अशा ही सर्पाची कथा. आता मी इथे गोष्ट संपवते. तुम्ही त्याच्याबद्दल जास्त अजून माहिती काढू शकाल. पण आता गोष्ट शेअर करा, लाईक करा. अजून काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि आता आपण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत, पुढच्या महिन्यात भेटणार आहोत अशीच एखादी छानशी रंजक कथा, रंजक प्राण्याची कथा घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.